बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आलेला आहे. सध्या धावांसाठी स्ट्रगल आपण बघत आहोत सलामीवीर रोहितचा. सध्या सुरेश सामना चौथा आणि या सामन्यासाठी ऑल द बेस्ट आलेला आहे. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत जांभुर्डे सचिन दादा बिराट यांच्या वतीनं जय बजरंग डोंगरनाबे बी क्रिकेट संघाकरता. त्याचबरोबर भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं ऑनलाईन आमच्यासोबत जॉईन झालेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. यावलेला ऑन साइडला पाव पॅकेट थांबेल ते नाव रोहित खुने कसलं. तिसऱ्या बॉलवरती आता केलंय आक्रमण. तिसऱ्या बॉलवर केलाय हवाई हल्ला आकर्षक. आम्ही कानोलकर चषक रोहित खुनेच्या बॅटमधून येतोय. या डावाचा पहिला मॅक्सिमम सिक्सर. वाट शॉट. चांगलं टॅमिंग, चांगलं मिडलिंग आणि इतका चांगला कॉन्फिडन्स देखील रोहित कडून पाहायला मिळाला. अखेर षटकारांना डाव सुरू होतोय. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनाबे बी क्रिकेट संघाचा. या वेळेला बॅकफुटवर जात पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर पोझिशन मध्ये आले नव्हते, मात्र मिळेल ती अवघी एक सिंगल धाव. सिंगल धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावरती. जयजी शेळके यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आलेलं आहे. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनाबे क्रिकेट संघासाठी त्यांचं देखील करूयात वेलकम. स्कोर सध्या 7, 7 ऑन बोर्ड. सध्या गोविंदा सोबत शर्यत शौकीनांची त्याच्या चाहत्यांची फार मोठी गर्दी झालेली आहे सेल्फीसाठी. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, मात्र लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल करण्यात आलेला आहे. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसहित सध्या धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 8 ऑन बोर्ड. 8 धावा याचबरोबर सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकात सध्या आघाडीसाठी सलामीवीर ओमकारला आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला. यावेळेला अपील आणि स्वतः फलंदाज निघालाय. स्पोर्टमॅन स्पिरिट त्यानं जपलंय, खेळाडू वृत्ती त्यानं जोपासली आहे. बॅटची हलकीशी कडा होती, यष्टी रक्षकांना बॅकअप केलंय आणि अखेर आता सामन्यात बॅकअप करावं लागलंय. ते फलंदाज ओमकारला 8ला पहिला आदरा लागतोय. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनाबे क्रिकेट संघाला फलंदाज बाद. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर दर्शन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर बोर्डवर सध्या आपण बघत आहोत नुकताच पहिला हादरा बसलेला आहे. बाद होऊन ओमकार स्वस्तात माघारी परतलेले आहेत. कल्पेशांना मिळते पहिले सुयश, त्याच सोबतीनं सांघिक पहिली सफलता फिल्डिंग करत असताना टीम छत्रपती वॉरियर्स माडस क्रिकेट संघाकरता. नवीन बॅटर दर्शन शेळके बॅटिंगसाठी सध्या स्ट्रायकर एंडला. लेंथ बॉल हलकासा हरकत करत आतमध्ये आलाय. टप्पा पडल्याबरोबर गुडले स्पॉटवरून निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल न झाली आहे. ती निर्णायक पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत. ती गोलंदाज कल्पेश कडून 8 धावा दाफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. चला समोर जे प्रेक्षक उभे आहेत थोडी विनंती आहे बाजूला व्हा. समोर जे प्रेक्षक उभे आहेत विनंती आहे थोडं बाजूला व्हा मित्रांनो. लाडका गोविंद बैल उपस्थित झाला, त्याच कारणास्तव प्रेक्षकांची मात्र प्रचंड गर्दी त्याला पाहण्यासाठी झालेली आहे, किंबहुना त्याच्यासोबत फोटोज काढण्यासाठी झालेली आहे.
जगदीश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस्थ होते. दुसरं सेकंड पॉवर प्ले. चला वेळ जास्त खर्च होतोय. माडसकर स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आली ती एक सिंगल धाव. सिंगल धाब्यासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 9 ऑन बोर्ड, 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला. अनइवन बाउन्स. जी उचली अपेक्षित होती फलंदाज दर्शनला ती उचली या बॉलवरती मिळाली नाही. निघालाय बॉल डेड स्किट होत एसटी रक्षकाच्या दिशेनं. आणखीन एक डॉट बॉल सध्या आपण बघत आहोत. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल थोडी हरकत करत निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक सेकंड डॉट. सध्या चांगला दबाव बनवला बॅटर दर्शनच्या विरोधात गोलंदाज जगदीशनं. हवा तसा वेग या गोलंदाजाकडे नाही, मात्र अचूकता आणि खास करून त्याची लयबद्धता सध्या त्रस्त करते ती फलंदाज दर्शनला. बॅक टू बॅक सेकंड डॉट त्याच्या विरोधात आलेला आहे. स्कोर सध्या स्थिर. धावसंख्या आपण बघत आहोत 9. थांबले. पॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न तोही फसलाय. मात्र एसटी रक्षकाचा प्रयत्न देखील अपयशी राहिला. रनआउटचा चान्स बनला असता, परंतु त्या संधीचं सोनं झालं नाही. मिळेल ते एक सिंगल. लेग बायचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेसरांच्या वतीने. आणि सध्या या सिंगल धाबेनिशी धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झाली ती 10 ऑन बोर्ड. 10 धाबा याचबरोबर स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. लाईन पाहावी लागेल. एसटीज व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन आता मिळेल ती अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धाब्यासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. डबल डिजिट डबल फिगर 11 ऑन बोर्ड. 11 धावा याचबरोबर स्कोर बोर्डवर. रनवे मध्ये आले थोडं व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या होत्या कल्पेशनं. 1 विकेट त्यानं कॅरी केली होती. तर या षटकात जगदीश आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी त्यांची आपण बघत आहोत. या वेळेला लॅप सुटचा प्रयत्न. अपील आणि सिरीज आउट. बरोबर मिडल आणि लेग स्टिकच्या मधोमध सापडत आहेत. क्लिअर प्लंप LBW लेग बिफोर विकेटची शिकार. रोहित माघारी परत आहेत. धक्का लागलाय दुसरा. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाला. सेकंड विकेट गोज डाऊन. एसडीज यापूर्वीही पहिल्या षटकाचा विचार केला तर 5वा बॉल वाईट टाकला होता कल्पेशने. तदनंतर त्यानं ओमकारची विकेट काढली. याही षटकात जगदीशनं 5वा बॉल वाईट टाकला. मात्र 6व्या बॉलवरती रोहितची विकेट त्यानं काढलेली आहे. सो स्कोरबोर्डचा देखील एक ट्रेंड आहे जो सध्या सुरू आहे. नवीन बॅटर संघनायक संघ कर्णधार आकाश खुने बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. स्कोर सध्या स्थिर. धावा सध्या स्थिर. माफक 11 धावा दाफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 1 टू गो. 11 धावा बनलेल्या स्कोरबोर्डवर. विकेट गमावल्या. 2 नवीन बॅटर दाखल होते. आकाश. आता आकाशकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे संपूर्ण डगआउटला. कारण सध्या डाव थोडा कोलमडलाय. आदर्श DS11 चे बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाचा. ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. चांगलं बॅकअप. मिळेल ते एकच धाव आणि याचबरोबर ओव्हरची होईल सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकात बनल्या गेल्या अवघ्या 12 धावा. चला समोर जे प्रेक्षक आहेत अगदी गोविंदा बैलाच्या समोर विनंती आहे थोडं बाजूला व्हा मित्रांनो. बारा धावा स्कोरबोर्डवर दुसऱ्या षटकाची झाली सांगता. पहिलं षटक कल्पेश यांचं 8 धावेचं 1 विकेट त्यांनी कॅरी केली. दुसरं षटक जगदीश यांचं 4 धावा देत 1 विकेट त्यांनी कॅरी केलेली आहे. यानंतर मुख्य मंचावरती उपस्थित काही आदरणीय अतिथींचा सन्मान सोहळा आपण संपन्न करतोय.
अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा क्रीडेच्या माध्यमातून आपण जोपासतोय. सन्मानित करत आहोत गोविंदा बैलाचे मालक हरिभक्त परायण गणपत दादा तुंगे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दादांना आपण सन्मानित करतोय. जनार्दनजी देसले यांच्या शुभ हस्ते हरिभक्त परायण गणपत दादा तुंगे यांचा सन्मान होतोय. जनार्दनजी देसले यांच्या शुभ हस्ते. पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल आणि सध्या स्कोर आपण बघत आहोत 13-13 ऑन बोर्ड. स्ट्रायकर एंडला सध्या आपण बघत आहोत दर्शनला. या वेळेला समोर ऑन दी अप लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्शन शिलकेचा पहिला दर्शनीय फटका, देखना फटका, ददिप्यमान फटका, आकर्षक आम्ही कान्होलकर चषक षटकार. त्यानंतर गोविंदा बैलाचे मालक गोपीनाथ शेठ टुंगे यांचा सन्मान होतोय. नंदकुमारजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते. ज्या बैलानं आपल्या मालकाचं नाव आपल्या वेगाच्या जोरावर अखंड महाराष्ट्रभर केलं त्या बैलाचे मालक गोपीनाथ शेठ टुंगे यांचा सन्मान होते. नंदकुमारजी कुर्ले पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते. बॉल अवेत मात्र गोलंदाज पोहोचू शकला नाही. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती 20 ऑन बोर्ड, 20 धावा याचबरोबर स्कोरबोर्डवर. यानंतर रामनाथ शेठ टुंगे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. बालकृष्णजी गोडविंद यांच्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान संपन्न होतोय. रामनाथ शेठ टुंगे आपल्या या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान होतोय. बालकृष्णजी गोडविंद यांच्या शुभ हस्ते. ओ स्विच हिट कडब्यांच्या डोक्यावरून काढलाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाश कोण्याच्या बॅटमधून येतोय हा स्विच आणि स्वीट चौकार. यानंतर ज्ञानेश्वर शेठ तुंगे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दयानंदजी देसले यांच्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान होतोय. ज्ञानेश्वर शेठ तुंगे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दयानंदजी देसले यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. माजी सरपंच दयानंदजी देसले यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. ज्ञानेश्वरजी तुंगे यांना आपण सन्मानित करतोय. चौकारासोबत धावा दाफलकर बनलेल्या आहेत त्या सध्याच्या घडीला 24-24. या षटकात 2 षटकाच्या तुलनेत चांगल्या वेगानं धावा येत आहेत. आणखीन एक स्विच हिट. व्हाट अ शॉट. हॉट शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग आणि धावाही चांगल्या येत आहेत. आणखीन एक हल्ला केलाय आकाश खुनेचा हा झकास षटकार. यानंतर आणखीन एक सन्मान होतोय. आविष्कार भोईर आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. सुधाकरजी देसले यांच्या शुभ हस्ते. षटकारासोबत सध्या 30 धावा स्कोरबोर्डवर. आणखीन एक स्विच हिटचा अटेम्प्ट मात्र आता हवा तसा संपर्क नव्हता. मिळेल ते एक धाव आणि सिंगल धावेसोबत होईल ती निर्णायक तिसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकात बनला गेल्या त्या 10.33 धाब्याच्या धावगतीनं 31 धावा. हळूहळू आता पार्टनरशिप बिल्डअप झालेले आहे. मात्र काही सन्मान आहेत त्या सन्मानांकडे आपण जातोय. त्यानंतर रितेशजी गुडे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. नारायणजी पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान संपन्न होतोय. रितेशजी गुडे यांचा सन्मान यानंतर नारायणजी पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. तदनंतर आणखीन एक सन्मान या मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय. समाधानजी कडू आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. नंदकुमारजी दौने यांच्या शुभ हस्ते. नंदकुमारजी दौने आणि त्यासोबत विजयजी शेळके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. समाधानजी कडू यांना आपण मुख्य मंचावरती सन्मानित करतोय. 3 षटकात 31 बनलेले आहेत. चला मॅच आपण कंटिन्यू करतोय. जगदीश
दाखल झालेत गोलंदाजीसाठी. यानंतर लाडक्या गोविंदा बैलाचे अर्जुन ड्रायव्हर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. तर अर्जुन भाऊंचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय. बालचंद्रजी दवणे यांच्या शुभ हस्ते गोविंदा बैलाचे लाडके ड्रायव्हर अर्जुन दादा यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. मिसफिल्ड बॉल निघालाय क्षेत्ररक्षकाच्या बाजूनं सीमारेषेच्या बाहेर. मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. येतो तो आणखीन एक चौकार आकाश खुनेच्या बॅटमधून. यानंतर ज्यांच्या नावानं गोविंदा बैल नेहमीच तुम्हाला बैलगाडा क्षेत्रात आपल्या वेगाच्या जोरावरती आजवर पलटाना दिसतो, दक्ष गोपीनाथ तुंगे यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय. यावेळेला फिल्डर उपस्थित आणि आली आहे विकेट. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि तसंच काय घडतंय आकाशच्या बाबतीत. तो माघारी परतलाय. आणखीन एक धक्का. बळीरामजी दवणे गुरुजी यांच्या शुभ हस्ते दक्ष गोपीनाथ तुंगे यांचा सन्मान होतोय. तदनंतर किसनजी म्हसे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान संपन्न होतोय. साहिल घोरड यांच्या शुभ हस्ते किसनजी म्हसे यांना आपण सन्मानित करतोय. आकाश नुकताच बाद झालेला आहे. बॅटिंगसाठी आता प्रवीण शेळके दाखल होत आहेत. वारंवार स्विचिटचा प्रयत्न मात्र आता तो अपयशी ठरला आणि अखेर आकाश माघारी परतलाय. यानंतर सक्षम भाऊ आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. राजेंद्रजी किसन देसले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. जगदीश यांच्या वतीनं मात्र सेकंड स्पेलमध्ये जबरदस्त कामगिरी झालेली आहे. विकेट कॅरी झाल्यानंतर सध्या कॉन्फिडन्स त्यांचा दुणावला आहे. आणखीन एक डॉट बॉल धावा स्थिर 35-35. सक्षम भाऊंचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. यावेळेला बॉल हवेत. मिसटाइम स्ट्रोक स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित जज करतायत आणि झेल संपादित अरुण आलेत आणि अरुण यांचं चांगलं जजमेंट. प्रवीण माघारी परत आहेत. चौथा धक्का आता लागलाय तो आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावेला. चला बाकी चाहते जे खेळाडू कक्षाच्या बाजूला आहेत विनंती आहे थोडं बाजूला व्हा. चेअर्स हे ऑफिशियली खेळाडूंसाठीच अवेलेबल आहेत. तशी सूचना मॅनेजमेंट कमिटीची आमच्यापर्यंत आलेली आहे. चला डगआउट पासून थोडं बाजूला व्हा. यानंतर ओमकारजी शेवाळे आपल्या मुख्य मंचावर ओमकारजी शेळवले आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित झाले. त्यांचे सन्मान होते विजयजी देसले यांच्या शुभ हस्ते. ओमकारजी शेळवले यांचा सन्मान सध्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. यानंतर केवारी दादा आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. दिलीपजी देसले यांच्या शुभ हस्ते. नवीन बॅटर स्वप्नील दलवी आता बॅटिंगसाठी दाखल झालाय. चौकारांना या षटकाची सुरुवात झाली होती परंतु आता 2 धक्के या षटकात दिलेत ते गोलंदाज जगदीशनं. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. कडक हिट कडक सिक्सर आलाय स्वप्नील दलवीच्या बॅटमधून. स्वप्नवत सुरुवात हा संघर्षमय षटकार. पहिल्याच बॉलवर स्वप्नील यांची मात्र स्वप्नवत सुरुवात. षटकारानं त्यांचं वैयक्तिक खातं खुलं होतंय तर सांघिक दाफलक मात्र सध्या मार्गस होते दाफलकावर 41. शॉर्ट ऑफ लेंथ होता पूल करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला.
अनइवन बाउन्स किट होत सरळ एसटी रक्षकाच्या दिशेने निघालाय डॉट बॉल आणि याचबरोबर झाले ते निर्णायक चौथ्या षटकाची सांगता 4 षटकात 10.25 धाब्याच्या धावगतीने बनल्या गेल्या त्या 41 धावा. त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन रेडी राहा. ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि त्यांच्या विरोधात आगाशी. मंचावरती उपस्थित सर्व आदरणीय अतिथींचं पुनश्च एकदा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. खास करून गोविंदा बैलाचे सर्व समर्थक त्याचे सर्व सोबती उपस्थित झाले ज्यांच्या येणाऱ्या स्पर्धेला 4 चांद लागले आणि त्या सर्वांचा आम्ही पुनश्च एकदा मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. षटकं संपली 4 धावा बनलेले आहेत त्या 41-41. चला वेळ जास्त खर्च होतोय थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा माडसकर. चला संदेश बाबा जास्त वेळ खर्च करू नको. 4 षटकं बरोबर 20 मिनिटात टाकलेली आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. लास्ट ओव्हर पहिला बॉल गॅप मध्ये चालला. स्कोअर लेगला टप्पा घेत निघालाय तो डीप बॅकवर्ड स्कोअर लेग सी मार्चच्या बाहेर. दर्शन शेळकेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर बॉलला घडवलंय सी मार्चचं दर्शन. चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 45 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्कोर 45-45. लॉस ऑफ 4 विकेट. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचे पार स्कोर किती असेल. 7 बॉल 11 धावा आतापर्यंत दर्शननं बनवल्यात. 2 चेंडू 6 स्वप्नीलला बनवलेले आहेत. शॉर्ट बॉल पूल केलाय पण मिसटाइम स्ट्रोक बॉल हवेत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित झालेत. चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. फलंदाज बाद. दर्शन माघारी परततोय. विकेट काढली प्रथमेशनं 5वी आणि मैदानावरती गमावलाय तो 5वा फलंदाज आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनाबे बी क्रिकेट संघानं. फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच टॉस होतोय. कॅप्टन उपस्थित व्हा. आगाशी 11 आगाशी आणि त्याचबरोबर ओमकार स्पोर्ट्स मानिवली दोन्ही टीम कॅप्टनला उपस्थित आहे. विनंती या संपर्कात लगेचच. नुकताच संपन्न झालेली रजनी स्पर्धा अर्थातच विरुद्धात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकाचे महाअंतिम विजेते ओमकार स्पोर्ट्स मानिवली. सो तो कॉन्फिडन्स त्या टीमकडे आहे आणि त्यांच्या समोर मात्र जनमान आगाशी संघ इनॅक्शन असेल. फुल टॉस आणि फुल टॉस वर दीपूच्या बॅट मधून आलाय हा देखना दमदार दर्शनीय फटका. आकाशाला गवसणी घालणारा हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. रिव्ह्यूची मागणी आता करण्यात आलेली आहे. सो टीव्ही एम्पायरचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. रिव्ह्यू आता घेण्यात आलेला आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. वेस्ट ऑफ हाईट भीमर साठी गोविंदा बैलाचं रोजचं खुराक जर आपण पाहिलं तर डेली 20 लिटर दूध त्याचबरोबर अर्धा किलो बदाम आणि त्याचबरोबरीत अर्धा किलो काजू आणि त्यासोबत बीट गाजर असे भरपूर सारे ड्रायफ्रुट्स त्याच्या आहारात समाविष्ट असतात. एक त्या चांगल्या पैलवानाचाही खुराक त्याच्यापुढे कमी पडेल इतकी काळजी संपूर्ण गोविंदा ग्रुप कडून घेतली जाते. गोविंदा बैलाचे मालक गोपीनाथ शेठ टुंगे यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. दीपेशच्या सिक्सरसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालाय. फेअर बॉल कलवण्यात आलेला आहे. योग्य बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 51 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला हुक केलाय बॉल मात्र शॉर्ट फान लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित बरोबर त्यांच्या हातात जाऊन विसावतोय.
स्कॉट बँडच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. दीपेश बॅक टू द पविलियन. आणखीन एक हादरा लागतोय. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडाबे बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. एस मॅनेजमेंट कमिटीकडून दक्ष गोपीनाथ तुंगे यांच्यासाठी आकर्षक लकी ड्रॉ कुपन आपण गिफ्ट म्हणून देतोय. नवीन बॅटर रोहन. लाईन पाहावी लागेल. वेल लेफ्ट धाव हवी आहे आणि आता ती घेण्याचा प्रयत्न मात्र आला अंगलट. वाईट प्लस विकेट आली आहे. बाद होत आहेत रोहन. स्ट्राईक असेल स्वप्नीलकडे तर मैदानावरती 52ला आता 7वा आदरा बसतोय. तो आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडाबे बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. ओमकार स्पोर्ट्स मानवलीनं टॉस जिंकत फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. तर बॅटिंगसाठी जन्मा नागाशीला इन्व्हाइट केलं. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. रोहन धावची धाबातून माघारी परत आहेत. स्वप्नीलकडे स्ट्राईक आहे तर आता त्याची सोबत देण्यासाठी नवीन बॅटर मोहित दाखल झालेला आहे. यावेळेला जास्त घाई केली. स्ट्रोकसाठी फार लवकर रिॲक्ट झाले. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं जरूर मात्र पंच तटस्थ भूमिकेत. डॉट बॉलचे झाले सांगता निधव चेंडूची समाप्ती. सध्या स्कोर स्थिर. धावा आपण बघत आहोत 52. 52 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. या वेळेला आणखीन एक बॉल. आता मात्र लाईन खराब आहे तेच निर्देशित करतायत पंच. वाईट बॉलचा सिग्नल मात्र आलेला आहे. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. धावफलकावरती एकूण अंकित होतोय 53. 53 धावा सध्या धावफलकावर. या वेळेला खाली राहायला बॉल निघाला त्या डेस्टिनेशनच्या दिशेनं. अशा पद्धतीनं धावच नाही तेच निर्देशित करतात पंच. फर्स्ट इनिंग इज कम्प्लीट. याचबरोबर डाव संपलाय. पहिला बनल्या गेल्या त्या 53 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात 54. 54चं टार्गेट चेस करावं लागेल टीम छत्रपती वॉरियर्स माडसला. पहिल्या डावात 53 बनल्या गेल्या. 54चा पाठलाग सुरू झालाय. क्रीडा रसिको पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा तुम्ही पाहता जनमान मित्रमंडळ कान्होल आणि त्या सोबतीनं ग्रामस्थ मंडळ कान्होल आयोजित स्वर्गीय रुपेशदादा कंटे यांच्या स्मरणार्थ आम्ही कान्होलकर चषकाचं आयोजन. क्रीडा स्पर्धेचं दुसरं पर्व. आजची तिसरी रजनी. पहिल्या फेरीतील चौथा सामना. सेकंड इनिंगला सुरुवात. 54चा पाठलाग जो मात्र विजयासाठी करावा लागेल. आज गोविंद बैल मात्र स्पर्धेच्या माध्यमातून संबंध क्रीडा रसिकांचं विशेष आकर्षण बनलेलं आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष त्यांना आपल्याकडं वेधलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं या कान्होलकर चषकाचा तो आकर्षण बिंदू बनलेला आहे. गोविंद बैलाची उपस्थिती आपल्याला लाभली त्यासाठी गोपीनाथ शेठ तुंगे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचा आयोजक समितीच्या वतीनं आम्ही हृदयाचे अंतकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. चला ओपनर्स रेडी करावे लागतील. संयोजक समितीच्या वतीनं लाडक्या गोविंद बैलाला त्याच्या भावी वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा असतील. गोविंदाचा येणारा प्रवास शर्यती क्षेत्रात यशस्वी आणि सुखरूप मंगलमय हो हेच साकडं आपण आई जगदंबेच्या चरणी घालूयात आणि पुढील वाटचालीसाठी संपूर्ण गोविंद ग्रुप, गोविंद बैल आणि त्यांचा संपूर्ण लाडके मालक, त्यांचा संपूर्ण लाडका चाहता वर्ग या सर्वांना शुभेच्छा देऊन जाऊयात. सेकंड इनिंगमध्ये 54चा पाठलाग सुरू आहे. ओपनर्स रेडी कराव्या लागतील. छत्रपती वॉरियर्स माडस 53 पहिल्या डावात बनलेल्या आहेत आणि जशी होईल रनचेसला सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील श्रवणजी धुमाळे सर. थँक्यू.
चला गर्दी थोडी कमी करा, आता खेळाडूंना चेअर्स द्या. सूचना आलेली आहे मॅनेजमेंट कमिटीची. प्रेक्षकांना विनंती आहे, त्या चेअर्स फक्त प्लेयर्ससाठीच अवेलेबल आहेत. आणि ओपनिंग पेअर आता पाठवा लगेचच टीम छत्रपती वॉरियर्स माडस. चला गर्दी थोडी कमी करा मित्रांनो. शेअर्स या फक्त प्लेयरसाठीच अवेलेबल आहेत. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आमच्यासाठी आलेली आहे, लक्ष सुद्या. देऊया दोन टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात. येस, देऊया दोन टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा, विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी ठेवायचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवलाय, पंचाकडे लाऊड फील करायचा प्रयत्न, बट पंच आपल्या निर्णयात तटस्थतात. अंपायर सिग्नल डॉट बॉल. ओहो, सलगचा दुसरा बॉल वन्स अगेन या ओव्हर मधील बॅक टू बॅक हा दुसरा पाहायला मिळाला. आला डॉट. प्रत्येक षटकाराला करणदादा मारसे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 100 रुपयाचा पारितोषिक आहे. पंकजदा मारसे आणि करणदादा मारसे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे बॅटरसाठी. महाराज आणि डोंगर नावे या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपण पाहत आहे. समोरच्या दिशेने लॉफ्ट एडिट करायचा प्रयत्न, लॉक ऑफ ला फिल्डर डाऊन द बॉल, जाळं रचलं आणि या वाघाला जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम सध्याच्या घडीला टीम डोंगर नावे संघाने केलंय. बॅटर आउट. विकेट आली आहे. धक्का पहिला लागलाय. टीम महाराज संघाला इथे टाकलेला बॉल, चांगली डिलिव्हरी, बट वेगावरती नियंत्रण होतं पण दिशेमध्ये नियंत्रण नाहीये. दिशा भरकटली आहे, दिशा खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंटमध्ये होईल ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये, मात्र ते तब्बल 2 अंकावरती. बघा क्लॉक वॉच ऑन आहे. दिलेल्या वेळामध्ये ही मॅच आपल्याला
कोणत्याही परिस्थितीमध्ये विदिन 20 मिनिट्स आपल्याला 4 ओव्हर फेकायचे आहेत. 4 षटकांमध्ये 20 मिनिटांचा अवधी सध्याच्या घडीला आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिला जातोय आणि येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 षटक कंप्लीट करावेच लागतील. टीम डोंगर नावे विनंती असेल थोडंसं फास्टली क्रिकेट खेळा. ओहो, फॉलिंग स्वीप करायचं होतं. बॅटरला डॉमिनेट केलं. वर्चस्वबाजी गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून षटक कंप्लीट थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. पहिला षटकाचा खेळ सुरू आहे. उर्वरित बॉल अजूनही या ओव्हर नंबर 1 मधील शिल्लक आहेत. आता दिशा पाहावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळतात, दर्शवतात. अंपायर सिग्नल येस, इट इज अ व्हाईट बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. क्रॉस पॅडेड फटका खेळायचा प्रयत्न. विकेट किपर डाऊन द बॉल आणि फायनली मात्र मैदानाच्या आतमध्ये कॅच कंप्लीट केली गेली. विकेटचं पतन. धक्का दुसरा. टीम महाराज संघाला फलंदाज बाद. स्विचड करायचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं बट बाटाने बॉलचा संपर्क झाला नाही. आला डॉट. षटक कंप्लीट झाला पहिला आणि पहिल्या षटकाच्या अंती उत्तरार्धामध्ये आपण पाहता 54 धावेचा पाठलाग सध्याच्या घडीला सुरू आहे. टीम महाराज संघाच्या माध्यमातून 2 गड्यांच्या नुकसानात टीम महाराज जाऊन पोहोचली आहे. ती 4 धावेच्या अंकावरती सध्याच्या घडीला धावा आपल्याला पाहायला मिळतात 4. लॉस ऑफ 2 विकेट्स फ्रॉम टीम महाराज. लक्ष 54चा बनला 4 करायच्यात 50 बॉल षटक 24. चला थोडीशी घाई करा विनंती असेल. टीम डोंगर नावे आणि बॅटर्स 24 बॉल शिल्लक आहेत. 24 मध्ये धावा करायच्या 50. दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती आकाश खुणेला आपण पाहता जो या टीमचा ट्रम्प कार्ड आहे. मिस्टर आकाश खुणे. आकाश खुणे बॉलिंग मार्कवरती तयार. आकाशच्या अगेन्स्ट स्ट्रायकिंग याला बॅटर संतोष तयार. संतोषच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडला बॅटर कल्पेशला आपण पाहता. इथे टाकलेला बॉल. इथं देखील आलाय डॉट. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज. आकाशचा जर विचार करायला गेला तर बॅटिंग राईटी करतो बट बॉलिंग
ते लेफ्टी करतो. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडेड बॉलर बॉलिंग मार्कवरती असतात तेव्हा तेव्हा लेग कटर त्याच्याकडे नॅचरल कट असतं आणि त्या नॅचरल कटचा परफेक्ट ॲडव्हान्टेज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आकाश कुणे घेतोय. पुढचा बॉल संतोषला शांत ठेवलं जात आहे. बट आता लेंथ लाईन दिशा खराब DRS टीव्ही अंपायरची मदत थर्ड अंपायरला आता चॅलेंज करण्यात आलंय. या आपण पाहूया पुन्हा एकदा कंट्रोल रूम मध्ये करूयात चेक. टेन क्रिक या लाईव्ह वाहिनीची मदत घेऊन करूयात आपण कंट्रोल रूम मध्ये चेक. ICC नियम क्रमांक 22 आता या बॉलला लागू झालाय. थर्ड अंपायरला चॅलेंज केलं होतं बट तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील निर्णय आलाय. आताचा बॉल येस इट इज अ व्हाईट बॉल. बॉलिंग स्वीप करायचं होतं. शफलून फटका क्रॉस पॅटर्न एक्झिक्यूट करायचा होता बट शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आपण पाहिलं. स्ट्राईक सध्याच्या घडीला रोटेट केली जाते. आतापर्यंत शांत ठेवलं आकाश कुंडेने बॅटर संतोषला. बट त्यानंतर आता अखेर या तिसऱ्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाली. माशासारखा तळफळत होता बॅटर कल्पेश स्ट्राईक घेण्यासाठी आणि आता तोच कल्पेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. धावेंसाठी संघर्ष सध्याच्या घडीला टीम महाराष्ट्र संघाच्या माध्यमातून आपण पाहता. प्रयत्नांची पराकाष्ठा आता केली जाते. ओ लेंथ बॉल होता. टप्पा पडला खाली राहिला. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहेत. अपघात इथे होणार की नाही पाहिलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत. डेंजर एंडला झाली. थ्रोपैकी चुकी झाली आकाश खुनेकडून. पण आता ती चुकी डोकेदुखी ठरते का हे पाहिलं जाईल. DRS ची मागणी. टीव्ही अंपायरची मदत करूयात आपण पुन्हा एकदा कंट्रोल रूम मध्ये चेक घेऊयात मदत. टेन क्रिक या ऑफिशियल वाहिनीचं बॅटर अखेर पॉपिंग क्रिस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला. सो दॅट्स वाय आता हा बॉल आला डॉट. नॉट आउट. बॅटर पोहोचलाय. ओहो इथे पाहावं लागेल. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. वाऱ्याची वार्तालाप करत बॉल निघून चालला थेट मिड विकेट. बाउंड लाईनच्या बाहेर. आकाश खुणेवरती हल्ला चढवला जातोय. चेंडू सीमा पार. षटकार. षटकाराला धाव्यांची कोंडी सध्याच्या घडीला फोडली जाते. इथे देखील टप्पा पडला खाली आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आला डॉट. शांत ठेवलं आता मैदानाच्या आतमध्ये आकाश खुणेने षटकारानंतर केलेलं हे जबरदस्त कमबॅक. षटक कंप्लीट झालं. दुसरं 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 54 धाव्यांचा पाठलाग सध्याच्या घडीला महाराष्ट्र संघ करतोय आणि 54 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा बनल्या 8. 2 षटकांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 2 षटकांच्या अंती धाफलकावरती धावा 12. लक्ष 54चा बनल्यात 12 करायचे आहेत 42. बॉल शिल्लक 18.
या दरम्यान शिरवलीचे निलेश शेठ विषय दादांचं इथे शुभागमन होतंय आणि दादांचं आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. निलेश दादा या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचंय. चला आपण भरपूर उशीर खर्च करताय. टीम डोंगर नावे विनंती असेल थोडीशी घाई करा. वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आता आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग मार्कवरती बॉलर ओव्हर नंबर 3 मध्ये वैयक्तिक दुसरं आणि या सांघिक खोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती ओमकारला आपण पाहता. डोंगर नावे संघ खेळतोय आणि दीपकजी बिराडे सर याच गावाला रिप्रेझेंट नेहमीच करत असतात. मॅजिकल व्हॉइस ऑफ डोंगर नावे आम्ही नेहमीच त्यांना म्हणत असतो. स्विच इट करायचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. गॅपमध्ये हा फटका आपल्याला पाहायला जरूर मिळाला पण अखेर गलिरेजांच्या फिल्डरमधून चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथे स्ट्राईक रोटेट झाली, मिळाली सिंगल आणि संत गतीने वाहते इंद्रायणी कासवाच्या गतीने धावफलक सध्याच्या घडीला पुढे जात असताना धावा फलकावरती धावा 13. 41 अजूनही या मॅच मध्ये करायच्यात. 16 बॉल 41 ची गरज. तिसरा षटकाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. नेक्स्ट बॉल. ओहो इथे फटका मिस टायमिंग. फिल्डर डाऊन द बॉल स्ट्रेट इनटू द बास्केट. रोहित डाऊन द बॉल. फायनली कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. धक्का तिसरा बाटराव. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कॅप्चर केली जाते. टेंक्रिक या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहता. मग या स्पर्धेचे प्रोप्रायटर आपण पाहता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जर्मन क्रिकेट क्लब कानोल आणि ग्रामस्थ मंडळ कानोल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि टेंक्रिक या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लॅरिटी या प्रीत वाक्यावरती सातत्यानं चालणारी वाहिनी आपण पाहता. क्वालिटी वर्क या वाहिनीच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. कुणालजी मात्रे मॅन फ्रॉम वडवली बदलापूर यांच्या मालकीची वाहिनी आपण पाहता आणि ही वाहिनी सध्याच्या घडीला फक्त वडवली पुरता मर्यादित नाही आहे, बदलापूर पुरता मर्यादित नाही आहे. आज कल्याण डोंबिवली ठाणे कल्याण ग्रामीण जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पसरलेली वाहिनी अर्थातच टेंक्रिक लाईव्ह वाहिनी आपण पाहता. मग आमचे गोविंद असतील, अभिषेक असतील, संदीप असतील आणि संपूर्ण टीम त्यांची भरपूर मेहनत या वाहिनीसाठी राहिली. क्लीन बोल्ट दांडी गुल लाकूड तोड गोलंदाजी फर्निचर डिस्ट्रॉय मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. बाटराव. आयवाज साठी आयोजक कमिटीच्या माध्यमातून एअरपोर्ट्स होते ते एअरबड्स आता सध्याच्या घडीला दिले जातात. समीर मात्रे होते. जनार्दनजी देसले साहेबांना विनंती असेल साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात समीर मात्रेला आयवाज हेलचे पारितोषिक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान संतोष भाऊ सोनावणे यांचं इथे शुभ आगमन होतंय. ओहो व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर ओमकार. सलग 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 2 लाकूड तोड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 क्लीन बोल्ड या ओव्हर मध्ये आणि अखेर जर विचार करायला गेलं ना तर या 5 बॉल मध्ये आतापर्यंत 3 विकेट्स गोलंदाज ओमकारनं संपादित केल्या. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. वेगाचा बेहताज बादशाह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जर आता या बॉलवरती विकेट आली ना तर चंदूदादा छकडेवाला यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक आला. धावफलक स्थिरावलाय ते 14 अंकावरती 14 ऑन बोर्ड. लक्ष 54 बनला. 14 आता करायच्या 40. या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहे 13. पुढचा बॉल शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती विकेट.
क्या बात आहे. अगदी एक वाईट जरूर आला, बट 4 बॉलमध्ये 4 विकेट सध्याच्या घडीला ओमकारनं संपादित केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. चंदूदादा छगडेवाला यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आता गोलंदाज ओमकारला दिलं जाईल. क्या बात आहे. विकेट संपादित करण्यामध्ये माहीर राहिला आतापर्यंत हा खेळाडू. ओव्हर कंप्लीट तिसरी. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा 14. बघा 3 ओव्हरसाठी तुम्ही 17 मिनिटं खर्च करताय. टीम डोंगर नावे आता विदिन 3 मिनिट आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे षटक फेकावंच लागेल. संदीप दादा घोरड यांच्या माध्यमातून गोलंदाज ओमकारसाठी विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक आहे. चंदूदादा छगडेवाला यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक या विकेट हॅट्रिकसाठी होतं. आणि या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं फायफर कंप्लीट केली आहे ओमकारनं. काय जबरदस्त गोलंदाजी. 2 ओव्हर फेकले. 2 ओव्हरमध्ये जर विचार करायला गेला तर धावा अवघ्या 5 खर्च केल्यात आणि 5 धावा खर्च करत असताना 5 विकेट देखील संपादित केल्यात. क्या बात आहे. सहा विकेट खऱ्या अर्थानं 2 ओव्हरमध्ये कंप्लीट केल्यात ओमकारनं. हा गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू होतोय. बघा टीम डोंगर नावे विदिन 3 मिनिट आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये षटक फेकावंच लागेल. अन्यथा आपल्याला अंतिम षटकामध्ये 38 सर्कलच्या आत कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 षटक फेकावेच लागतील. मॅच कंप्लीट करावीच लागेल. पहिलाच बॉल आला वाईट. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होईल ऍड आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचलाय 15 अंकावरती. 15 ऑन बोर्ड. ओहो इथे बॅडमिंटन स्ट्रोक. एनफिल्डच्या वरून फटका एक्झिक्यूट केलाय. स्वीपर कव्हरमध्ये फिल्डर धावतोय पळतोय वाराच्या वेगानं. बट आता इथे देखील एकापेक्षा जास्त या बॉलवरती काही मिळणार नाहीये. मिळाली सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 16. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आपण या स्पर्धेमध्ये पाहताय आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ साठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला रेफ्रिजरेटर अर्थातच फ्रीज पुरस्कृत करण्यात आलाय अर्थातच अक्षयदादा विषय दादांना मी विनंती करू दादा या आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. अक्षयदादा विषय आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे आणि आपली जागा आमच्या हृदयात आहे. तो या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. बाउंड्री आली. येस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मानवतासाठी स्पोर्ट जर्सी पुरस्कृत करण्यात आले अर्थातच रुद्रा वेज चायनीज कॉर्नरचे सर्व नंदूदादा कुर्ले यांना देखील आम्ही विनंती करतो दादा या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. आणि जाऊयात पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेनं बॅक टू क्रिकेट. ओहो इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल. खऱ्या अर्थानं वेगावरती नियंत्रण आहे. टप्प्यामध्ये नियंत्रण आहे. बट दिशेमध्ये नियंत्रण असणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि दिशेपासून भरकटत असताना पंच योगीराजजी बुटेरे सर आमच्याकडे लगेचच वळाले आणि पंचाने सांगितलंय यासाठीचं वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या अकाउंटमध्ये ऍड होईल आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक शुभ अंकावरती 21 धावा. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. आकाश कुणेकडून झाला कॅच ड्रॉप. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद सध्याच्या घडीला या बॅटरला मिळालाय. कॅच देखील ड्रॉप झाला. 2 धावा देखील मिळाल्या म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिलं दोपाटणं. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
ओहो, इथे देखील चांगला बॉल. फिरकीसारखी गरकन गिरकी घेतली या बॉलला. थोडीशी हरकत केली आणि भरधाव वेगाडा निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आला डॉट. फलक स्थिरावला 23-23. ब्लॉक होल बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. आय थिंक ओव्हर स्टेपिंग आणि घारीच्या तीक्ष्ण नजरेनं पंचांनी पाहिलं की गोलंदाजाचा पाय हा खऱ्या अर्थानं पॉपिंग क्रीजच्या अगदी बाहेर जातोय. सो दॅट्स वाय आता पंचाने लगेच दंडित केलं. घारीच्या तीक्ष्ण नजरेनं पाहिलं आणि लगेच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला. आयसीसी नियम क्रमांक आता 22 नाही तर 21 सांगितलंय. अंपायर सिग्नल येस इट इज नो बॉल. नो बॉलची 1 रन आता स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि आता फ्रीटचा बॉल. पंचांचा पंखा फिरलाय. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला होता. डायरेक्ट हिटचा चान्स पाहावा लागेल. डेंजर राहिला थ्रोफे की घडलंय काय. यस बॅटर ओ यू टी बॅटर आउट. चला बॅटर आउट. फलंदाज होतोय बाद. चला मानिवली टीम आपल्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर चेअर्स सजवण्यात आल्यात. तर मानिवली टीमला विनंती असेल की आपण देखील त्या चेअर्सचा ताबा घ्या. $25. अशोकजी कंटे साहेबांचा इथे शुभागमन होते आणि आम्ही कानोलकर चषकाच्या वतीनं अशोकजी कंटे साहेबांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. इथे टाकलेला बॉल आलाय डॉट. षटक कंप्लीट झालं 4थं. चला आकाश आपण एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्या कारण 26 मिनिटं आपण खर्च केल्यात. विदिन 20 मिनिट आपल्याला 4 षटक फेकायचे होते बट 6 मिनिटं आपण एक्स्ट्राचे खर्च केल्यात. सो आता 38 सर्कलच्या बाहेर 5 नाही तर 4च फिल्डर असतील. चला मानिवली टीम विनंती असेल आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर या. मानिवली टीम आपल्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर चेअर्स सजवण्यात आलेत. आपण देखील चेअरचा ताबा घ्या. शेवटचा षटक अंतिम षटक देत ओव्हर आणि देत ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. मोहित स्लॅश केलाय ऑन दी अप. बॉल हवेमध्ये गॅप भरपूर मोठा. धावांचा तोटा जरूर असेल कारण फिल्डर पोहोचलाय. या दरम्यान नंदूदादा कुर्ले यांचं देखील इथे शुभागमन होतं. नंदूदादा कुर्ले या आपण आपलं देखील वेलकम आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जमलेल्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही कानोलकर चषकाच्या वतीनं आम्ही करतोय. ओमकारसाठी संदीपदादा गोरड यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे रोख रक्कम आता 1500 रुपयाचा पारितोषिक ओमकारसाठी आलाय. 5 देखील त्यानं कंप्लीट केली. हो समोरच्या दिशेनं लॉफ्टेड हिट करायचा प्रयत्न. आकाश कुने डाऊन द बॉल. कॅच मात्र फायनली कंप्लीट केली. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
10व्या क्रमांकाचा बॅटर. फुल टॉस होता, फुल टॉसचा आता फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवून दिलं लॉंग ऑफ सीमा रेषेच्या वर. धावांची कोंडी फोडणारा आणि संयमाचा बाण तोडणारा हा क्रॅकिंग चौकार. इथे टाकलेला बॉल हा देखील बॉल भरपूर चांगला गुड लेंथ स्पॉट वरती हा बॉल आढळला. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. बाउंड्री आल्यानंतर मोहितनं कमबॅक केलंय. त्या फलकावरती धावा 32 आपण पाहतोय. 32. 22 धावा अजूनही या मॅच मध्ये करायच्या. स्टील 2 टू गो. शेवटचे अंतिम 2 बॉल. 4.4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अंतिम 2 बॉल. चला थोडस फास्टली क्रिकेट खेळा. टीम डोंगर नावे मित्रांनो, आपण भरपूर वेळ खर्च करताय. चला स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. चला शेवटचा बॉल आहे. नॉन स्ट्राईक बॅटर. थोडीशी घाई करा. अंतिम बॉल. यस मॅच फिनिश. मॅच फिनिश. मॅच जिंकली. 54 धावा आता डिफेंड केल्या. टीम जय बजरंग डोंगर नावे बी या संघाने विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम माडस. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम्स आकाशी आणि मानिवली आपल्या निर्णयावरती आपण लगेच अंमलबजावणी करा. फिल्डिंग टीम आपण फिल्डिंग सेट करा. बॅटिंग टीम आपण देखील आपले सलामीवीर लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. देऊया शुभेच्छा टीम डोंगर नावेला आणि देऊयात पुढील वाटचालीस शुभेच्छा टीम